Hello, good evening, good morning, good afternoon to everyone. This is our beautiful channel Universe of Microphysics. ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं थेरोटिकल डिटेल्स सगळ्या स्टडी केलेल्या आहेत. पार्ट सेकंडमध्ये आपण ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दॅट इज आउटपुट गेन AV अँड पॉवर गेन AP याचं स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस अँड स्टडी करू. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. जर का तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असेल तर माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही पार्ट 1 पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर थेरोटिकली काम कसं करतो. देन तुम्ही पार्ट सेकंडकडे वळू शकता, ज्याचे तुम्हाला न्यूमरिकल आणि प्रॉब्लेमसाठी मदत होईल. So पहिल्यांदा in this type of configuration, okay, IC is equal to IE is equal to IC plus IB, okay, but the current gain is called the current amplification factor. The current amplification factor, that is beta DC is equal to IC upon IB. ठीक है. Similarly the ratio of collector current that is IC upon IE, it gives alpha DC. ठीक है. Now dividing equation 1 by IC, we get that is IE upon IC is equal to IC upon IC plus IB upon IC. ओके. आता बघा, IE upon IC म्हणजे काय तरी IE upon IC. इथं अल्फा डीसीची व्हॅल्यू काय येणार, IC अपॉन IE. ठीक आहे. IE अपॉन IC काय येणार आहे 1 अपॉन अल्फा DC 1 प्लस IB अपॉन IC म्हणजे ह्याच्या रिव्हर्स म्हणजे 1 अपॉन बीटा DC. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. ठीक आहे. आता इथं काय करता येईल, क्रॉस मल्टिप्लाय बीटा DC प्लस 1 अपॉन बीटा DC इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा DC. ठीक आहे. देयरफॉर याला पुन्हा रिवर्स करू, अल्फा DC इज इक्वल टू बीटा DC अपॉन 1 प्लस बीटा DC. ओके, इक्वेशन नंबर 3 झालं. ठीक आहे. ऑल्सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 काय लिहू शकतो आपण, 1 अपॉन अल्फा DC इज इक्वल टू 1 प्लस 1 अपॉन बीटा DC. आता ह्या 1ला आपण इकडे मायनस करून घेऊ, 1 अपॉन अल्फा DC मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन बीटा DC. बरोबर आहे का. आता 1 मायनस अल्फा DC अपॉन अल्फा DC इज इक्वल टू 1 अपॉन बीटा DC. आता ह्याला पुन्हा रिवर्स करून घेऊ, दॅट इज काय भेटेल, बीटा DC आणि मी ह्या साईडला घेतो, बीटा DC इज इक्वल टू अल्फा DC अपॉन 1 मायनस अल्फा DC. दिस इज द व्हॅल्यू ऑफ amplification factors, okay, current amplification factors in terms of alpha and beta. समजलं का. Now the typical value of beta DC is between 20 and 200 for most general purpose transistor. Okay, so if a transistor has beta is equal to 100, then 1 electron will flow from the base terminal for every 100 electrons flowing between the emitter collector terminal and alpha is close to 1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इन टर्म्स ऑफ अल्फा आणि बीटा सांगता येते. ठीक आहे. आता आपल्याला ॲक्च्युली जो आउटपुट गेन आहे, ओके, तो मॅथमॅटिकली बघायचा आहे. हे समजलं असेल तर आपण पुढं बघू. ठीक आहे. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
ठीक आहे. ओके, देन नेक्स्ट. आता बघा, आपलं एम काय होतं की आपल्याला जो आपण इनपुट सिग्नल दिलेला आहे त्याची इंटेन्सिटी किंवा एनर्जी जी व्ही नॉट म्हणजे आउटपुटला भेटणार आहे ती इन्क्रीज होणार आहे. ओके, आणि आपण तुम्ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या सायन्सवर सांगितला. ओके, तुमचा करंट आय बी जर काय काही मायक्रो ॲम्पियरनं जर काही इन्क्रीज केला तर तुमचा जो आउटपुट करंट आहे तो 100 or 200 टाईम्स आय बी इन्क्रीज होतो. ठीक आहे, हे तुम्ही सांगितलं इथं. ठीक आहे, आता मॅथमॅटिकल आपल्याला हे मांडायचं, समजलं का? हे बघितलं होतं ना आपण इथं. हे बघायचं, जर तुमचा आउटपुट करंट आहे, आउटपुट करंट विल इन्क्रीजेस बाय 200 टाईम्स इनपुट करंट. ओके, सो आता बघा, आता ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे, पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे की इथे बघा, द सिग्नल विच हॅज टू बी ॲम्प्लिफाईड इज ऑलवेज कनेक्टेड बिटवीन बेस अँड इमिटर. ओके, जो सिग्नल आपल्याला ॲम्प्लिफाईड करायचा आहे तो बेस आणि इमिटर जंक्शनच्या मध्ये आपल्याला इन्सर्ट किंवा द्यावं लागेल. ठीक आहे, द सिग्नल विच हॅज टू बी ॲम्प्लिफाईड इज ऑलवेज कनेक्टेड बिटवीन बेस अँड इमिटर जंक्शन्स. ओके, ॲज आय बी चेंज द डेल्टा आय सी विल बी चेंज्ड. मग असं म्हटलं होतं ना, ॲज आय बी चेंज डेल्टा आय सी विल also changed. ठीक आहे, अकॉर्डिंग टू that is delta IC is equal to beta times delta IB. okay, and voltage drop across RL. ओके, जर काय बघा, आपण जर का आय बी चेंज केलं किंवा इन्क्रीज केलं असं म्हणा तर डेल्टा आय सी म्हणजे आउटपुट करंटसुद्धा चेंज होईल किंवा इन्क्रीज होईल. ओके, ॲज डेल्टा आय सी इन्क्रीजेस, ओके, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस RL विल ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, आपल्याला हे समजलं पाहिजे की ह्याला आपण का म्हटलं आहे की ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर. ओके, तुम्ही कन्सिडर करा की तुमच्याकडे एक स्पीकर आहे ज्याची साईज खूप स्मॉल आहे. ओके, एक स्पीकर आहे त्याची साईज जी आहे ती खूप स्मॉल आहे. ओके, स्मॉल साईज आहे याचा अर्थ काय की याच्यातून जर का पास होणारा रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू खूप कमी असेल. ओके, रेझिस्टन्सची व्हॅल्यू खूप कमी आहे याचा अर्थ जो रिक्वायर्ड करंट आहे तो सुद्धा कमी लागेल, तो सुद्धा लेस लागेल. ओके, आरची व्हॅल्यू कमी, रिक्वायर्ड करंटची व्हॅल्यू कमी म्हणजे V इज इक्वल टू IR. ओके, ह्या दोन्ही जर का व्हॅल्यू कमी असतील तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द RL ऑल्सो डिक्रीजेस. ओके, आणि त्याच्या उलट किंवा त्याच्या जर का आपण अपोजिट बघितलं, स्पीकरची साईज बिगर आहे किंवा लार्जर आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय की त्यातून पास होणाऱ्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आरची व्हॅल्यू जास्त आहे. ओके, आर जास्त आहे, आरची व्हॅल्यू जास्त आहे, तेव्हा इट रिक्वायर्ड मोर करंट. ओके, त्यामुळं आर इन्क्रीज झाला, आय इन्क्रीज झाला. दॅट इज त्यामुळे ह्या दोघांमुळं V इज इक्वल टू IR ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला जो व्होल्टेज ड्रॉप आहे अक्रॉस द RL हा सुद्धा इन्क्रीज होईल. समजलं का? ओके, सो आता आपल्याला आता व्होल्टेज गेन बघायचं आहे. ओके, आणि व्होल्टेज गेन काय असतो? इट इज जस्ट द रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट इज कॉल्ड द व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन काय असतो? व्होल्टेज गेन is nothing but it is just the ratio of output voltage versus output करंट. ठीक आहे, इज कॉल्ड द व्होल्टेज गेन. ओके, हे आपल्याला पाहायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल की बघा इथून, ओके दिसते ना, ही डायग्राम आपल्याला महत्त्वाची असेल. ठीक आहे, बघा आपण
पहिल्यांदा आपण असं करू की ह्यामधून आपण इनिशियलला इनपुट व्होल्टेज काहीच दिलं नाही. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू की हा सोर्स पहिल्यांदा अबसेंट आहे. हा सोर्स अबसेंट असताना पहिल्यांदा इनपुट सेक्शनचा आपण विचार करू. फर्स्टली इनपुट सेक्शन ओके. when there is no signal, that is Vs is equal to 0 पुट करू आपण. ओके, आपण सिग्नलच दिला नाही म्हणजे इनिशियलला काय असणार आहे, Vsची व्हॅल्यू 0 असेल. त्यावेळेला आपण म्हणू शकतो जे बॅटरीतून जेवढं पोटेन्शियल जात आहे इनपुटला, ओके, तेच तुम्हाला ह्या VBEच्या अक्रॉस भेटेल ना. म्हणजे VBB जे पोटेन्शियल आहे ते इक्वल असेल VBEच्या. म्हणजे देअरफॉर VBB इज इक्वल टू VBE. बरोबर आहे का? ओके. देन when सिग्नल इज गिवन टू द B टर्मिनल. ओके, आपण काय करू आता, जे इनपुटला जो सिग्नल आपण प्रोव्हाइड करणार आहे तो आपण हा बी जंक्शनला किंवा ह्या रिजनला आपण प्रोव्हाइड करू. वेन सिग्नल इज गिवन टू EB टर्मिनल. ओके, म्हणजे आता काय म्हणत सांगा, आपण सिग्नल हे बॅटरीचं पण व्होल्टेज आहेच, प्लस आपण सिग्नल पण ॲड केलं आहे. दॅट म्हणजे काय बनेल, VBB प्लस VS इज इक्वल टू काय बनणार सांगा, VBE प्लस चेंज इन VB बनणार ना, बरोबर ना. ह्याच्यामध्ये चेंज होईल ना थोडं तरी, त्याला आपण काय म्हणतो, डेल्टा VBE. ओके, बट आपल्याला माहिती आहे की VBB इज इक्वल टू VB, बट VBB इज इक्वल टू VBE. ठीक आहे, त्यामुळे हे आणि हे कॅन्सल होईल. ठीक आहे, त्यामुळे शिल्लक राहील जो आपण इनपुट सिग्नल दिला आहे VS इज इक्विवलन्स टू डेल्टा VBE. बरोबर आहे. दॅट इज इट इज द इनपुट व्होल्टेज VI इज इक्वल टू VB. हे तुमचं काय आहे, इनपुट व्होल्टेज VI इज इक्वल टू डेल्टा VBE. ओके, बेस इमिटर ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे त्याच्यामधला चेंज हे तुमचं काय असणार आहे, इनपुट व्होल्टेज असणार आहे. समजलं का? ठीक आहे. आता आपण सांगू शकतो एक टर्म, त्याला आपण काय म्हणतो की इनपुट रेजिस्टन्स असं म्हणतो. इनपुट रेजिस्टन्स. ओके, इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय आहे बघा, इनपुट रेजिस्टन्स त्याला आपण RI म्हणू. RI म्हणजे काय असतो, इट इज जस्ट अ रेशो ऑफ डेल्टा VBE अपॉन डेल्टा IB. ओके, डेल्टा VBE अपॉन डेल्टा IB म्हणजे इनपुट, ह्याला आपण काय म्हटलं आहे, इनपुट डायनॅमिक रेजिस्टन्स RI ऑफ ए गिवन ट्रान्झिस्टर. ओके, ह्याला आपण डिफाईन करू शकतो, इट इज जस्ट द रेशो ऑफ चेंज इन बेस इमिटर व्होल्टेज अँड द resulting change in the base current at a constant collector base voltage. समजलं? It is just the ratio of change in base emitter voltage and the resulting change in the base emitter current at a constant collector base voltage. समजलं का? त्यामुळे RI is equal to delta VBE upon delta IB. ओके, therefore आपण काढू शकतो चेंज इन व्होल्टेज बिटवीन टर्मिनल्स B आणि E म्हणजे डेल्टा VBE इज इक्वल टू RI टाइम्स डेल्टा IB. ओके, इथं काही शंका नाही. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ठीक आहे. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं, सेकंडली आउटपुट सेक्शनमध्ये इन आउटपुट section. Okay, in output section we have to follow one rule. Okay, that is Kirchhoff's voltage law. Okay, according to this law we write here बघा,
VCC क्रिचॉप्स लॉ या ठिकाणी असं फॉलो होईल. ठीक आहे. VCC बघा VCC मायनस VCC मायनस IC बघा ही जी डायरेक्शन कशी आहे बघा, ज्या डायरेक्शनला तुमचा करंट फ्लो व्हायला आहे त्याच डायरेक्शनला तुमची व्होल्टेजची डायरेक्शन आहे ना, त्यामुळे कसं VCC मायनस ICRL मायनस VCE इज इक्वल टू 0. बरोबर आहे का. क्रिचॉप्स लॉ फक्त आपण यूज केला इथं. ठीक आहे. ही VCC च्या थ्रू आपण E आणि C टर्मिनलमध्ये रिव्हर्स व्होल्टेज आपण प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे. ओके. डायरेक्शन सेम आहे त्यामुळे आपण निगेटिव्ह साईन येतील आणि त्या आपण ॲड करू आणि त्याचं समेशन 0 बनेल. ठीक आहे. देअरफोर VCE इज इक्वल टू काय बनतं बघा, VCC मायनस IC अपॉन RL. बरोबर आहे का. देन सो फॉर अ चेंज ओके, आता आपलं काय करायचं, थोडंसं चेंज. इनपुटला आपण व्होल्टेज जर काही चेंज झालं असेल तर आउटपुटला पण व्होल्टेज चेंज होणार आहे ना, किंवा करंट चेंज होईल ना. तेव्हा बघा फॉर अ चेंज अब इक्वेशन कॅन रिटर्न ॲज डेल्टा VCE इज इक्वल टू VCC हे बॅटरीच्या सहाय्यानं आपण जे व्होल्टेज आपण प्रोव्हाइड केलं होतं रिव्हर्स व्होल्टेज ते कॉन्स्टंट असेल, त्यामुळे ही व्हॅल्यू काय बनेल, 0 बनेल, मायनस IC अपॉन RL. समजलं का. हे जे काय आहे VCC विच कनेक्टेड व्होल्टेज सोर्स कॉन्स्टंट असेल तर. ठीक आहे. दस डेल्टा VCE इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस डेल्टा IC सॉरी इथं नाही येणार, मायनस डेल्टा IC इंटू RL. बरोबर आहे का. सो नाव आता आपल्याला फायनल काय काढायचं आहे, आउटपुट व्होल्टेज काढायचं आहे. ठीक आहे. ओके. आता आपण नेक्स्ट पेज घेऊ. आता इथं घेऊ आपण. इथं म्हणू शकतो आपण नाव फायनली फाइंड द आउटपुट गेन. तो काय येणार आहे, AV इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज अपॉन आउटपुट करंट. ओके. दॅट इज आउटपुट व्होल्टेज आपल्याला भेटलं का. आउटपुट व्होल्टेज काय आहे ते, डेल्टा VCE अपॉन डेल्टा VBE. बरोबर आहे का. ठीक आहे. आता डेल्टा VCEची व्हॅल्यू आपण इथं काढली आहे. डेल्टा VCEची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा VCEची व्हॅल्यू आहे मायनस डेल्टा IC टाइम्स RL अपॉन डेल्टा VBE. डेल्टा VBEची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा IB टाइम्स RI. ओके. याला आपण काय म्हटलं, आउटपुट गेन AV इज इक्वल टू. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा इथं IC अपॉन डेल्टा IC अपॉन डेल्टा IB आपण इथं बघितलं होतं ना, डेल्टा IC अपॉन IB कुठं आहे, इथं आहे बघा. डेल्टा IC अपॉन RB काय आहे, बीटा आहे, तर मला रिप्लेस करू शकतो मायनस बीटा RL अपॉन RI इज इक्वल टू AV. ओके. देन डेल्टा IC अपॉन IB त्याला आपण काय म्हटलं, बीटा म्हणतो. ठीक आहे. नाव पुन्हा बघा बीटा अपॉन RIला आपण रिप्लेस करू शकतो GM. ओके. टाइम्स RL इज इक्वल टू AV. ह्या ठिकाणी GM म्हणजे काय असेल, ट्रान्सकंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ ट्रान्झिस्टर असेल. GM म्हणजे काय असेल, तो रेशो आहे एक ॲम्प्लिफिकेशन करंट गेन फॅक्टर बीटा अपॉन RIचा, त्याला आपण मायनस GMला रिप्लेस करू शकतो आहे. ठीक आहे. टाइम्स RL. पुन्हा बघा, ॲज व्होल्टेज इन्क्रीजेस वी फाइंड आउट द आउटपुट पॉवर. ओके. म्हणजे इन टर्म्स ऑफ पॉवरसुद्धा आपण एक्सप्रेस करू शकतो. बघा ॲक्च्युली तुम्हाला हा पण फॉर्म चालेल, AV इज इक्वल टू मायनस डेल्टा IC टाइम्स RL डेल्टा IB इंटू RI हा पण चालेल, किंवा आउटपुट गेन AV इज इक्वल टू मायनस बीटा
टाईम्स आर एल आपण आर आहे हा पण चालेल, किंवा ए व्ही इज इक्वल टू मायनस जी एम टाईम्स आर एल पण चालेल. ठीक आहे, हे 3 फॉर्म चालतील. देन पॉवर गेन काढायचं आहे आपल्याला. पॉवर गेन ओके, त्याला आपण ए पीन डिनोट करू. पॉवर गेन ए पीन डिनोट करू. ठीक आहे, साहजिकच आहे ना, ॲज व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज होणार आहे तसे आपल्याला जे पॉवर भेटणार आहे आउटपुट टर्मिनल तीसुद्धा इन्क्रीज झालेली दिसेल किंवा त्याच्यामध्ये चेंज काय दिसेल. मग इन टर्म्स ऑफ जे आउटपुट गेन आहे ते इन टर्म्स ऑफ पॉवर आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, तेव्हा हे 3 फॉर्म्युले महत्त्वाचे असतील. ठीक आहे, देन आउटपुट गेन ए पी इज इक्वल टू ओके इज इक्वल टू आउटपुट पावर अपॉन इनपुट पॉवर. ओके, आता बघा आउटपुट पॉवर काय होतं तुमची डेल्टा व्ही सी ई. पॉवर म्हणजे काय असतं व्ही आय असतं ना, त्यामुळे डेल्टा व्ही सी ई टाईम्स डेल्टा आय सी अपॉन इनपुट पॉवर काय असणार आहे डेल्टा व्ही बी ई टाईम्स डेल्टा आय बी. बरोबर आहे. ठीक आहे, इज इक्वल टू. ठीक आहे, आता डेल्टा व्ही सी अपॉन डेल्टा व्ही बी काय आलं डेल्टा व्ही सी अपॉन बघा डेल्टा व्ही सी अपॉन हे काय आलं डेल्टा व्ही सी अपॉन डेल्टा व्ही बी काय आलं ए व्ही आलं ना, टाईम्स आय सी अपॉन आय बी बीटा आलं दॅट इज ए बी. ठीक आहे, आता ॲज आता बघा आपण काय करता येईल आता हे ए पी इज इक्वल टू ए व्ही म्हणजे व्होल्टेज गेन टाईम्स बीटा ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर करंट गेनमध्ये आपल्याला भेटला आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला ए पीला असं सुद्धा लिहिता येईल ए पी इज इक्वल टू मायनस जी एम भेटलं ना मायनस जी एम आर एल ए व्ही इंटू बीटा लिहिता येईल ना. ठीक आहे, बट बघा जी एमची जी व्हॅल्यू आहे ठीक आहे जी एमची व्हॅल्यू काय आहे मायनस बीटा अपॉन आर आहे बीटा अपॉन आर किंवा बीटा अपॉन आर आहे किंवा रिप्लेस करू. देअरफॉर ए पी इज इक्वल टू जी एमची व्हॅल्यू किती म्हटली मी बीटा अपॉन आर आहे मायनस आहे तसा इंटू आर एल इंटू बीटा म्हणजे किती बनलं मायनस बीटा स्क्वेअर टाईम्स आर एल अपॉन आर आहे दॅट इज पॉवर गेन. समजलं का. अशा पद्धतीनं आपण व्होल्टेज गेन किंवा पॉवर गेन किंवा आउटपुट गेन आणि पॉवर गेन फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, सो मी आशा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅथमॅटिकली आणि थेरोटिकली सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि ट्रान्झिस्टरला ॲज अन ॲम्प्लिफायर आपण का म्हणतो ते तुम्हाला ब्रीफली समजलं असेल. ठीक आहे, मी ह्या नोट्स मी अशा पद्धतीनं पेज अरेंज करून ठेवतो. हे पेज नंबर आपलं हे फर्स्ट असेल पेज आपण फर्स्ट पेज म्हणू हे फर्स्ट पेज. ठीक आहे, हे सेकंड पेज असेल आपलं देन हे आपलं थर्ड पेज असेल ओके. पहिला बघा तुम्हाला ही डायग्राम लागणार आहे महत्त्वाची म्हणजे ठीक आहे ही वाली. त्यामुळं इथं स्टॉप करा आणि याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तुम्हाला ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर बघण्यासाठी तुम्हाला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हे तुम्ही ग्राफिकली आणि मॅथमॅटिकली जे एक्झाम्पल बघितलं होतं त्यामध्ये चेंज होतो. ओके, कोणतं तर एक सेकंड हे वालं इथं तुम्हाला दिसतं. ठीक आहे, जो तुमचा आउटपुट करंट आहे तो इन्क्रीज झाला आहे 200 टाईम्स इनपुट करंट. ओके, म्हणजे ह्या साहाय्यानेसुद्धा आपण सांगू शकतो की जो तुमचा इंटेन्सिटी ऑफ इनपुट सिग्नल आहे तो मॅग्निफाय करतं किंवा ॲम्प्लिफाय करतं. ठीक आहे, बीटा टाईम्स आय व्ही म्हणजे ह्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या थ्रू आपल्याला सांगता येतं. देन नेक्स्ट आपल्याला जर मॅथमॅटिकली काय एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हे बघावं लागेल की पहिल्यांदा आपण काय करतो की व्होल्टेज गेन करतो. ठीक आहे,
आणि व्होल्टेज गेन काढण्यासाठी आपल्याला 2 सेक्शन्स बघायला लागतील. फर्स्ट सेक्शन म्हणजे इनपुट सेक्शनमध्ये तुम्हाला देर इज बघा, ज्यावेळेला सिग्नल काही पास केलं नव्हतं, दॅट इज VS इज इक्वल टू 0 होतं, त्यावेळेला VBB इज इक्वल टू VBE होतं. ठीक आहे. देन वेन सिग्नल इज गिवन टू EB टर्मिनल. ओके. मग काय बनेल सांगा, जर काय आपण सिग्नल प्रोव्हाइड केला इनपुटला, तर VBB प्लस VS हा सिग्नल इनपुट सिग्नल आहे प्लस इज इक्वल टू VBE प्लस थोडासा चेंज होईल ना डेल्टा VB. ओके. बट VBB इज इक्वल टू VBE. ओके. त्यामुळे हे 2 कॅन्सल होतील, त्यामुळे शिल्लक राहील VS, त्याला आपण VI म्हटलं, इज इक्विवलन्स टू डेल्टा VB. ओके. आपल्याला माहीत आहे की इनपुट डायनॅमिक रेजिस्टन्स RI इज द रेशो ऑफ डेल्टा VBE अपॉन डेल्टा IB. ओके. देअरफॉर डेल्टा VBE इज इक्वल टू RI टाइम्स इनपुट डायनॅमिक रेजिस्टन्स टाइम्स इनपुट चेंज इन इनपुट करंट. ओके. हे झाला फर्स्ट सेक्शन इनपुटचा. देन आउटपुट सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे, अकॉर्डिंग टू द क्रिचॉफ्स लॉ वी राईट दिस इक्वेशन ॲज VCC मायनस IC टाइम्स RL मायनस VCE इज इक्वल टू 0. ओके. मग आपल्याला VCE लिहिता येईल, या 2 टर्म्स इकडं ॲड प्लस झालं ना, VCE म्हणजे ह्याला आपण प्लस करून लिहिलं, बाकीचं ॲज इट इज VCC मायनस IC टाइम्स RL. ओके. फॉर अ स्मॉल चेंज डेल्टा VCE इज इक्वल टू VCC 0 म्हटलं आहे का, कारण की जे आपण प्रोव्हाइड केलेलं कॉन्स्टंट सोर्स आहे तो त्याची व्हॅल्यू सेम असेल ना किंवा कॉन्स्टंट असेल, त्यामध्ये 0 बनेल VCC. हे आहे तसंच मायनस डेल्टा IC RL. ओके. देअरफॉर डेल्टा VCE इज इक्वल टू हे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस IC टाइम्स RL. ओके. आणि देन लास्टला आपल्याला बघायचं आहे की आउटपुट गेनला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं AV. इट इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज अपॉन आउटपुट करंट डेल्टा VCE अपॉन डेल्टा VB. डेल्टा VCEची व्हॅल्यू तुम्ही इथं काढलेली आहे, ती आहे मायनस डेल्टा IC RL अपॉन डेल्टा IB RI. ओके. AV मग ह्यातून डेल्टा IC अपॉन डेल्टा IB काय भेटतं, बीटा भेटतं. ठीक आहे. टाइम्स RL अपॉन RI आणि रेशो ऑफ दिस बीटा अपॉन RI इज नथिंग बट GM. त्याला आपण म्हणलो आहे ट्रान्स कंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ ट्रान्झिस्टर. ओके. त्यामुळं आउटपुट गेन AV इज इक्वल टू मायनस ऑफ GM टाइम्स RL. ओके. देन लास्टला पॉवर गेनमध्ये जर काढायचं असेल तर आपण आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर, त्यामुळं P इज इक्वल टू VI. ओके. आउटपुट पॉवरची व्हॅल्यू टाकल्या, देन इनपुट पॉवरची व्हॅल्यू टाकल्या, देन AP इज इक्वल टू AV टाइम्स बीटा. ओके. अगेन EVची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे मायनस GM टाइम्स RL इंटू दिस बीटा. ओके. बट GM म्हणजे ट्रान्स कंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ ट्रान्झिस्टर GM इज इक्वल टू बीटा अपॉन RL, ती व्हॅल्यू इथे रिप्लेस करा, त्यामुळे काय बनेल आउटपुट पॉवर किंवा पॉवर गेन इज इक्वल टू मायनस बीटा स्क्वेअर टाइम्स RL अपॉन RI. ओके. अशा पद्धतीनं आपल्याला ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर मॅथमॅटिकली थेरोटिकली एक्सप्लेन करता येईल. ओके. मी आशा करतो की तुम्हाला हा पॉईंट ब्रीफली आणि डीपली फील आणि समजला असेल. सो तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील, क्युरीज असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी अशाच पद्धतीने नवीन इम्पॉर्टंट टॉपिक आर्टिकल सध्या घेऊन येणार आहे आणि त्यानंतर आपण एक थोडे दिवस पास झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप फर्स्ट स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत चॅप्टर वाईज आपण आर्टिकल्स घेत चालू आणि आपला सिलेबस कवर करून प्रॅक्टिकलला स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल. थँक्यू.